आयोजित कार्यक्रमात मला डिजिटल मीडिया आणि करिअर त्यातून रोजगार किंवा पैसे किंवा उत्पन्नाचे साधनं कसे कमवायची किंवा ते शोधायची कशी यावर बोलण्यासाठी सांगितलेलं होतं। मी डिजिटल मीडियाच्या विविध पैलूंवर बोलत असतो, परंतु ठरल्यानुसार अर्धा तास मला वेळ देण्यात आला, त्या हिशोबानेच मी माझी तयारी करून आलेलो आहे। आपसात कोणी बोलू नका, कारण तुम्ही बोललात तर मला मी काय बोलतो हे बाकीच्यांना कळणार नाही, ठीक आहे। माझा परिचय आहे थोडक्यामध्ये, मी मागील 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे। माझी सुरुवात सकाळ वृत्तपत्रापासून झाली। मी बातमीदार, उपसंपादक, मुख्य वार्ताहर या पदांवर काम केलेलं आहे। मुंबई आणि डिजिटलसाठी वापरले तर तुमचा डिजिटल कंटेंट हा ग्रोथ होणार नाही। त्याच्यामुळे डिजिटलला कोणता कंटेंट हवा आहे तो समजून घेणे फार महत्त्वाचं आहे। मगाशी सरांनी म्हटल्याप्रमाणे जर आपण डिजिटलमध्ये फेक न्यूज किंवा बिना कामाच्या जर बातम्या देत गेलो तर डिजिटलचा वाचक हा संपून जाईल आणि वृत्तपत्रावर विश्वास आहे लोकांचा, म्हणून वृत्तपत्र आजही जिवंत आहेत आणि ती पुढच्या काळात पण राहतील। त्याच पद्धतीनं डिजिटल मीडिया देखील कायम राहिला पाहिजेत, त्याच्यातून आणखी सुधारणा झाली पाहिजेत। यात बातमी तर बातमी असते, मग यात फरक काय? पण माध्यमानुसार बातमीचे स्वरूप, बातमीची हेडिंग, बातमीची मांडणी किंवा बातमी सांगण्याची पद्धत या गोष्टीत फरक आहे। वृत्तपत्रात ज्या बातम्या येतात त्या 4 कॉलमपासून मोठ्या असतात, कधी 1 कॉलमपर्यंत असते, पण 1 कॉलमची बातमीची हेडिंग आणि 4 कॉलमच्या बातमीच्या हेडिंगमध्ये फरक असतो। जेवढी घटनेची तीव्रता तेवढी बातमी मोठी असते, पण कधी कधी काय होतं की जागेच्या अभावी छोट्या छोट्या बातम्या येतात, पण त्या बातम्या प्रभावी करण्याचं जर कौशल्य असेल ते हेडिंगमध्ये असते। म्हणून आणि दुसरं रेडिओ देखील तसंच आहे। रेडिओ सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि टी व्हीची बातमी सांगण्याची पद्धत वेगळी असते। जे कोणी टी व्ही आणि रेडिओसाठी काम करत असतील त्यांना माहीत असेल ही गोष्ट की बातमी सांगण्याची किंवा ती लिहिण्याची स्क्रिप्टची देखील पद्धत वेगळी आहे। त्यानुसार डिजिटल माध्यमामध्ये देखील तुमचा जो मजकूर आहे, बातमी आहे, ही सांगण्याची पद्धत वेगळी आहे। याच्यामध्ये सांगण्याची पद्धत अशी आहे की बातमी नुसती बातमी देता येत नाहीत, त्यासोबत तुम्हाला त्यामध्ये कीवर्ड द्यावं लागतात, त्याच्यासोबत तुम्हाला काही हॅशटॅग द्यावं लागतात, काही टॅग करावं लागतात, म्हणजे जे ट्रेंडिंग वर्ड आहेत ते तुम्हाला द्यावे लागतात। तुम्ही आता अनेक वेबसाईट्स पाहत असताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे गोष्टी दिसत असतील की कंटेंटमध्ये मराठी जर कंटेंट असेल किंवा हिंदी कंटेंट असेल त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो। मग का केला जातो हा? तर ही डिजिटलची भाषा आहे। डिजिटल कंटेंट हा ऑनलाईन ग्रोथ व्हावा, तो सर्च इंजिनमध्ये यावा, म्हणून डिजिटल कंटेंटमध्ये मराठी किंवा हिंदी लँग्वेजसोबत इंग्रजीचा अंतर्भाव केला जातो किंवा कंसात ते शब्द वापरले जातात। असे कोणते शब्द वापरायचे याचा एक बेसिक नॉलेज असतो तो, किंवा ते जे सोशल मीडिया मार्केटर किंवा डिजिटल मीडिया कंटेंटर जे असतात ते शब्द शोधतात आणि रोज तुम्ही गुगल ट्रेंडवर गेलात तर रोजचे कीवर्ड काय आहेत, आजचा टॉपिक काय आहे आणि कोणता टॉपिक तुम्ही जर लिहिलात तर जास्त तुमचं कंटेंट चालू शकतो, याचे सगळं रोजचे रोज कीवर्ड येत असतात। आता मी सांगितल्याप्रमाणे खाली काही चिन्ह दाखवलेले आहेत। या चिन्हांचा अर्थ असा की
जो वृत्तपत्र वाचन करतो त्याला आपण वाचक म्हणतो किंवा रीडर म्हणतो, आणि रेडिओचा जो असतो तो श्रोता असतो, आणि टी व्हीचा प्रेक्षक असतो. पण याला जो मोबाईल किंवा इंटरनेटवर जो वाचक असतो त्याला काय म्हणायचं मग, तर त्याला व्ह्यूवर्स म्हणतात, दर्शक म्हणतात. म्हणजे काय, की तो वाचूही शकतो, तो ऐकूही शकतो, तो पाहूही शकतो. म्हणजे वृत्तपत्र, रेडिओ आणि टी व्हीचा एकूण अंतर्भाव जो आहे त्या इंटरनेटच्या किंवा डिजिटल कंटेंटमध्ये केलेला असतो, म्हणून त्याला आपण व्ह्यूवर्स म्हणतो. ठीक आहे, इतकं तुम्हाला कळलेलं आहे. आणि आपण जर आत्ताचा म्हणजे मागच्या 2023पर्यंत जर विचार केला तर वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस या भारतामध्ये घटत चाललेली आहे. इतर देशात कायम आहे. म्हणजे प्रगतशील राष्ट्रामध्ये डिजिटल कंटेंट वाचण्यासोबतच प्रिंट कंटेंटसुद्धा वाचण्याची संख्या चांगली आहे. पण भारतामध्ये जर मागचे काही आकडे म्हणजे सर्वेचे असे ढोबळमानाने आकडे जर बघितले आपण, तर न्यूजपेपर वाचणाऱ्यांची संख्या ही फक्त 23% आहे. आता 23% म्हणजे जास्त वाचतातच, कारण की एक पेपर 5 लोक वाचतात आपण असं गृहीत धरतो फॅमिली हिशोबाने, आणि काही पेपर ऑफिस किंवा बाहेर ठिकाणी जातो त्याच्या हिशोबाने आपण असं कॅल्क्युलेशन पकडलेलं की एक पेपर 5 लोक वाचतात. पण डिजिटल कंटेंट एक कंटेंट एकच जण वाचतो, पण त्याची संख्या आहे जवळपास 46% आहे, आणि रेडिओ आणि टेलिव्हिजनची संख्या फार कमी आहे. मग पुढचा काळ डिजिटलकडे जात असेल आणि आपण जर डिजिटल पत्रकार म्हणून पुढे जाणार असू तर आपल्यामध्ये स्वतःमध्येच काही गोष्टी बदल करणे फार गरजेचे आहेत. जर तुम्ही वृत्तपत्रात काम केलं असाल आणि तुमची बातमी लिहिण्याची शैली जर वृत्तपत्रीय भाषा असेल आणि तोच जर कंटेंट तुम्ही डिजिटलला वापरला असाल तर कधीही ग्रोथ करणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला डिजिटल मीडियातले काही जे थोडेफार बदल आहेत किंवा त्यातले महत्त्वाचे पैलू आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता डिजिटल मीडियामध्ये आपण जास्त खोलात बाकीचं प्लॅटफॉर्मचा विचार करणार नाही. 2 प्लॅटफॉर्मचा फक्त आपण विचार करू. एक प्लॅटफॉर्म आहे वेबसाईट, दुसरा प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब. कारण की गुगल सर्च इंजिनसोबतच यूट्यूबवर सर्च होणारी संख्या फार मोठी आहे. कारण की लोक काय करतात, स्वतःची माहिती शोधण्यासाठी किंवा स्वतःला पडलेले प्रश्न शोधण्यासाठी जसं सर्च इंजिनचा वापर करतात तसं यूट्यूबचा पण वापर करतात. म्हणजे कसा, वांग्याची भरीत कसे बनवायचे प्रश्न लिहितात, कसे बनवायचे असं लिहितात. मग आपण काय दिलं पाहिजे लिहिताना, वांग्याचे भरीत कसे बनवा अशी जर तुमची हेडिंग असेल तर ते वाचकाला जो प्रश्न पडला असेल किंवा वाचकाला जे पाहिजे असते ते लवकर सापडते. म्हणून या 2 बेसिक आपण बघू, आणि या माध्यमातून माहिती तर लोकांना मिळतच आहे, कारण की आपला बेस जो आहे माहितीवर आहे, म्हणजे इन्फॉर्मेशनवर आहे. पण डिजिटल कंटेंटमध्ये जर तुम्ही माहितीसोबत नॉलेज जर दिलात ना जास्त फायदा होईल. नॉलेज म्हणजे काय, माहिती म्हणजे जी घटना घडली ती, पण घटना घडल्यानंतर त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी असतात आधी घडलेल्या, भविष्यात होणारे परिणामाच्या, म्हणजे इन्फो बॉक्स आपण ज्याला बनतो, त्या गोष्टी जर तुम्ही दिलात तर त्याला आपण नॉलेजेबल बातमी म्हणू शकतो. म्हणून आता आपली जबाबदारी अशी आहे डिजिटल पत्रकारांची की नुसती इन्फॉर्मेशन देऊन चालणार नाही, तर तुम्हाला इन्फॉर्मेशनसोबत नॉलेज द्यावं लागेल. नॉलेज जर तुम्ही नाही दिला तर तुम्हाला लोक स्वीकारणार नाहीत, पुन्हा ते प्रिंटकडे जातील, नाही तर इतर माध्यमं शोधत बसतील. तर आपण वेबसाईटमधला एक प्रकार बघू, ब्लॉगिंग. ठीक आहे, किती लोकांना माहीत आहे ब्लॉग किंवा ब्लॉगिंग हा शब्द किती लोकांनी ऐकलेला आहे? चला, तर अर्ध्या लोकांनी हा ब्लॉग शब्द माहीत आहे किंवा ब्लॉगिंग माहीत आहे. तर ब्लॉग म्हणजे काय, जसे वृत्तपत्रामध्ये बातम्या आणि आर्टिकल म्हणजे लेख हे 2 प्रकारामध्ये वृत्तपत्र छापले जातात. तर ऑनलाईनमध्ये काय होतं की ऑनलाईनमध्ये सुद्धा लेख छापले जातात. तुम्ही अनेक लेख वाचत असाल किंवा अनेक संदर्भासह माहिती असते, त्याला आपण ब्लॉग म्हणतो. ब्लॉग लिहिणारा कोण, जसं लेख लिहिणारा लेखक, बरोबर ना, लेख लिहिणारा लेखक आणि जो छापून येतो तो लेख, बरोबर आहे. तर याच्यामध्ये डिजिटल कंटेंटमध्ये त्याला वेगळे शब्द थोडे आहेत. त्याला ब्लॉग म्हणतात, लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणतात, आणि जो काही तो करतो, जो काही करतो क्रिया त्याला ब्लॉगिंग म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ असं बघा की वृत्तपत्र, पत्रकार आणि पत्रकारिता, आलं लक्षात. इतकी सोपी त्याची मांडणी आहे. तर ब्लॉगिंगच्या माध्यमातून देखील आपल्या मराठी कंटेंट जे करणारे लोक आहेत ते चांगलं अर्निंग करत आहेत. आता ते कशी करायची आपण पुढच्या टप्प्यात पाहू. आता तुम्हाला जर ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्हाला एक वेबसाईट करणं फार माहीत आहे. सगळ्यांना माहीत आहे वेबसाईट्स, www. असते लिहिलेलं,
ठीक आहे. आता काही गरज नाही www लिहिण्याची, कारण की डायरेक्ट हायपर त्याला दिलेलं आहे HTTPS. तर मग ब्लॉग जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर वेबसाईट पाहिजे, आणि वेबसाईट सुरू करायची असेल तर काय हवं आहे, तुमचं डोमेन हवं आहे. डोमेन म्हणजे नेमकं काय, की तुमच्या नावाची ओळख. तुमच्या वेबसाईट्सवर जर लोक येणार असतील तर ती ओळख, जसं WH न्यूज ही जर वेबसाईट असेल, तो जर नाव नसता, नुसतंच काहीतरी असं असतं, तर त्याची ओळख निर्माण झाली नसती. ती आयडेंटिटी निर्माण करण्याचं काम डोमेन करत असतो, आणि हा डोमेन आपल्याला विकत घ्यावा लागतो. बाकीच्या प्रोसेसिंग वेगळ्या वेगळ्या आहेत त्या, आणि ते वेबसाईट कशा बनवायच्या किंवा कशी बनवली जाते हा भाग वेगळा आहे. मग तुमचं डोमेन झालं, तुम्ही वेबसाईट बनवली, पण त्यावर वाचक येणे फार महत्त्वाचे असते. त्या वाचकांना आपण ऑनलाईन भाषेमध्ये म्हणतो व्ह्यूवर्स. मग अशी तुम्ही म्हणजे बातमीच्या खाली किंवा यूट्यूबच्या लिंकच्या खाली जर क्लिक केलात तर तुम्हाला खाली लिहून येत असेल ना व्ह्यूवर्स. मग अशी दुपारी सरांनी एक उल्लेख केला की ऑनलाईन कंटेंट किती लोक वाचतात हे कळत नाही, उलट तर जास्त कळतो ऑनलाईन कंटेंट किती लोक वाचले. रिअल टाईम किती वाचत आहेत हे सुद्धा माहीत होते आपल्याला गुगल एनालिटिक्सच्या माध्यमातून. वृत्तपत्र जर मी ठेवून दिलं आहे आणि मी संध्याकाळी येऊन असं बघून गेलो किती लोक वाचून गेले मला माहीत होईल का? होऊ शकते का? कोणी सांगू शकते असं की हा वृत्तपत्र मी ऑफिसमध्ये माझ्या ठेवला होता, काही व्हिजिटर्स माझ्या ऑफिसमध्ये आले, किती लोकांनी तो वृत्तपत्र वाचलेला आहे याची काउंट होऊ शकते का? उलट तर डिजिटल काउंट होतं ना. मग अशी मान्यवर जे बोलून गेले की डिजिटल माध्यमात किती वाचले हे कळत नाही, त्याची कोणी विश्वासार्हता नाही किंवा त्याचं कोणी मोजमाप होत नाही. तसं नसते ते. गुगल एनालिटिक्समध्ये तुम्हाला रिअल टाईम आत्ता किती लोक वाचत आहेत तुमची वेबसाईट, किंवा तुमचं यूट्यूब किती लोक पाहत आहेत, कोणती बातमी पाहून गेले, कुठं क्लिक केले, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतात. त्याला पण फिल्टर किंवा बाकीच्या गोष्टी लावलेल्या आहेत. त्याला जसं तुमच्या घरी CCTV लावला ना, कोणी किती येऊन गेले घराच्या बाहेर किंवा फेऱ्या मारून गेले, तसंच देखील वेबसाईट किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलला CCTV कॅमेरा लावलेला असतो. तो फक्त कॅमेरा बघायचा असेल तर त्याला प्रीमियम पैसे भरावे लागतात, आणि कोणत्या व्यक्तीनं कुठं क्लिक केलं, किती वेळा क्लिक केलं, त्याला नेमकं काय आवडलं, सगळं तुम्हाला माहीत होते. त्याच्या हॉबीज काय हे देखील माहीत होता. दुसरं आहे की ब्लॉगिंग कशी करायची. सगळे पत्रकार लोक आहेत ऑलरेडी, हे मी जे काही लिहितच नाही लोक त्यांच्यासाठी हा माझा PPT असतो. त्याच्यासाठी त्यांना बारीक बारीक गोष्टी समजावून सांगावं लागतात की हेडिंग म्हणजे काय असते, व त्याच्यानंतर पॅराग्राफ म्हणजे काय आहे, शेवट काय करायचं आहे, इंट्रो कसा करायचा, या गोष्टी तुम्हाला फार सांगायची गरज नाही. तरी पण ब्लॉगिंग म्हणजे काय, आपण जे पारंपरिक बातम्या करतो त्याच्याशिवाय त्याच्या पलीकडे जाऊन जे काही करायचं आहे म्हणजे विश्लेषण. उदाहरणार्थ जास्त खोलात जाऊ नये, आपण जास्त खोलात जायची गरज नाही. विश्लेषण, तर ब्लॉगिंग म्हणजे काय, विश्लेषण करणं. एखाद्या घटनेचं विश्लेषण करायचं आहे आपल्याला. तुम्ही स्टोरी करता ना यूट्यूबमध्ये, तसं लिहिण्याच्या भाषेमध्ये ब्लॉगिंग करणं. तर मग तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ कोणता टॉपिक सिलेक्ट करणार तुम्ही? एक उदाहरण सांगा, कोणता तरी टॉपिक. नागपुरातला हॉट टॉपिक कोणता आहे? कोणी सांगाल? नागपूरचे सांग सगळे. जाणता राजा येणार आहे. हा तर आपण या विषयावर लिहिणार आहोत. जाणता राजा येणार आहे या विषयावर समजा आपल्याला लिहायचा आहे. आपला टॉपिक सिलेक्ट झाला, नंतर आपल्याला याचे वाचक शोधायचे आहेत. म्हणजे जाणता राजा या विषयावर जर आपल्याला लिहायचं आहे तर किती लोक वाचतील हे आधीच ठरवायचं आहे आपल्याला. एक अंदाज बांधायचा आहे. का? कारण की वाचकांना काय पाहिजे आहे, वाचक कोणत्या गटातला आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी रिसर्च जर कराल तुमचा आर्टिकल जास्त चांगला होऊ शकतो. जाणता राजा नाटक येणार आहे ही बातमी करणार आहोत का आपण, की नागपुरात 22 तारखेला जाणता राजाचे आयोजन. हेडिंगमध्येच माहीत होऊन गेलं काय झालं ते, बरोबर की नाही? बातमी वाचायची गरज आहे का आता? तुम्हाला काय वाटते, बातमी वाचायची गरज आहे? 22 तारखेला नागपुरात जाणता राजाचे आयोजन. कुठे आहे? नागपुरात. किती तारखेला आहे? 22 तारखेला. काय आहे? जाणता राजा आयोजन केलेलं आहे, पार पडलेलं नाही आहे, हे माहीत झालं. आता बातमी वाचायची गरज नाही. पण जाणता राजाची बातमी तुमची वाचलीच पाहिजेत तुम्हाला असं वाटत असेल तर काय करायचं मग? यंदा जाणता राजात अफलातून प्रयोग, अशी जर तुम्ही हेडिंग दिली, किंवा याच्यापेक्षाही तुम्हाला जर चांगल्या सुचत असतील त्या जर दिल्या तर बरं होऊ शकते. म्हणजे काय की डिजिटल कंटेंटमध्ये हेडिंगमध्ये तुम्हाला घटनास्थळ सांगू नका, घटनेचा परिणाम सांगा, त्याची तीव्रता अधिक वाढवा वाटल्यास. पण घटनास्थळ आणि घटनेचा नेमका काय प्रकार आहे तो सांगू नका. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह किंवा लोकांमध्ये क्युरिओसिटी निर्माण होईल असं कंटेंट द्या हेडिंगमध्ये.
म्हणजे आपण काय केलं, जानता राजा हे टॉपिक सिलेक्ट केलं, आपण ऑडियन्स जे आहेत आपले, म्हणजे वाचक कोण आहे त्याचे, तर नाटकाचे रसिक आहेत तेच येतील ना, शेतातले तर लोक येणार नाही, मेट्रोत नोकरी करणार तर येणार नाही, पण रसिक असतील तेच येणार. तर असे रसिक आपल्या शहरामध्ये किती आहेत आणि ती बातमी आपल्या त्या रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. ज्यांना जानता राज्याबद्दल जेव्हा माहीत नव्हतं त्यांना जानता राज्याबद्दल माहीत करणं आपली जबाबदारी आहे. तेव्हाच जानता राजाची बातमी चांगली वाचेल. मग जानता राजामध्ये नुसत्या आयोजनाची बातमी देऊन चालणार आहे का? नाही. तर जानता राजामध्ये यंदा काय वेगळंपण आहे? वेगळेपण राहते ना दरवेळेस. सारखा जानता राजा जर दरवर 5 वर्षांनी आलं तर ते कोण बघणार आहे? तर वेगळेपण काय आहे जानता राजाचे हे शोधून तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, ती स्टोरी तुम्हाला रिसर्च करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप तयार करायचा आहे. आपण करतोच सगळेजण. आधी कच्ची बातमी लिहितो, मग पुन्हा फेअर करून घेतो, त्याच्या चुका शोधून घेतो. म्हणजे एरर फाइंड आउट करून त्या रिमूव्ह करणे फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी चांगला फोटो पाहिजेत, नाही का? जानता राजाची बातमी दिली आणि असंच काहीतरी फालतूचा फोटो टाकला तर आकर्षण वाढेल का बातमीचं? नाही वाढणार. मग चांगला फोटो आला पाहिजेत. याच्यासाठी एक फोटोसुद्धा चांगला सिलेक्ट करण्याची कौशल्य असते, ते करा. मग कीवर्ड कोणकोणते शोधायचे आहेत? त्याच्यामध्ये बातमीला कीवर्ड आवश्यक आहेत. म्हणजे वृत्तपत्राची जर ही बातमी असती तर कीवर्डची गरज नसती पडली, प्लेन आर्टिकल दिलं मोकळं झालं असतं. पण याला कीवर्ड लागतात. मग काय आहे? ड्रामा, जानता राजा, ज्या कोणी व्यक्तीनं तो लिहिला असेल त्याचं नाव, त्यातला मेन हिरो जो असेल त्याचं नाव, ह्या इंग्रजी सगळ्या कीवर्डचं रिसर्च करून ते कीवर्ड त्या योग्य ठिकाणी वापरले पाहिजेत. मग चांगली हेडिंगही पाहिजेत. चांगली हेडिंग पाहिजे ना, हेडिंग पाहूनच तर सगळं आहे. जसं आपण चित्रपट बघायला जातो ते हेडिंग पाहूनच जातो की नाही? म्हणजे काय म्हणतात, चित्रपटाचं शीर्षक पाहून जातो की नाही? चांगला पोस्टर पाहून जातो, तशासारखं हे सुद्धा असते. त्याच्यामुळं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बाकी तुम्हाला स्टोरी कशी लिहायची मी तुम्हाला सांगणार नाहीत, तुम्ही सगळे जाणकार आहात. बॉडी पॅराग्राफ तुम्हाला माहीत आहे, म्हणजे मधला गाभा, इंट्रोव्ह्यू तुम्हाला माहीत आहे, आणि कन्क्ल्युजन म्हणजे त्या बातमीचा निष्कर्ष काय शेवटी सांगितला पाहिजेत की हे जानता राजा का बघितलं पाहिजेत, काय फायदे होतील. तर आपल्याला इतिहासाबद्दल माहिती होईल, शिवाजी महाराजांबद्दल माहिती होईल, नव्या पिढीला तो जानता राजा दाखवून नव्या पिढीलाच देखील इतिहास जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे झालं आपलं कन्क्ल्युजन. तर अशा पद्धतीनं ते सगळं करायचं आहे. सर एक क्वेश्चन. हाँ, वो आप बता रहे हैं ना, 2 में एक बाय करने वाला है और एक डोमेन रहते हैं. एक तो फ्री रहता है, उसको बोलते हैं हम सब डोमेन. मान लो फ्री वाला है, हाँ, उसमें ट्रैफिक चाहिए तो कैसे? ट्रैफिक भी आ सकती है फ्री में, लेकिन वो जो अर्निंग का है उसमें ज़्यादा नहीं कर सकते अपन, क्योंकि वो फ्री है. तो मेन वेबसाइट जो रहती है मतलब खरीदा वाले का ही असर ज़्यादा होता है, इसलिए तो पैसे भरते हैं अपन साल के 1000 रुपये. ठीक है, वही स्ट्रक्चर है उसमें दिया 1000 रुपये कम से कम. .com होना था 1060 रुपये उसकी ब्रांडेड प्राइस है. बाकी ऑफर में कम भी मिल जाती है आपको, और हर साल उसके रेट बढ़ते रहते 150-200 रुपये. ये सिर्फ फॉर ढांचा है. तो ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे विषय माहीत असणे आवश्यक आहे. जर ग्लोबलचा विचार केला, तुम्हाला ग्लोबलवर जायचं आहे, म्हणजे जागतिक पातळीवर कसं असते की अर्निंग कुठं वाढते? प्रत्येक देशातले रेट ठरलेले आहेत. जसं आपल्याकडे किती रुपये, 83 रुपये आहे ना आता डॉलर, 83 रुपये डॉलर आहे. काही देशांमध्ये जास्त रुपये आहे, म्हणजे 150 रुपये डॉलर मिळू शकतो, 200 रुपये डॉलर मिळू शकतो. तर बाहेर देशात समजा आपला आर्टिकल वाचला गेला तर आपल्याला जास्त पैसे मिळतात. तर ग्लोबल काही विषय आहेत जे ग्लोबल विषय तुम्ही टॉपवर केले, म्हणजे डिजिटल मार्केटिंग हा विषय तर सगळ्यात जास्त वाचला जातो ऑनलाईनमध्ये. मार्केटिंग कशी करायची, ऑनलाईन मार्केटिंग हा विषय आहे. हेल्थ आणि फिटनेसच्या बातम्या जास्त वाचतात ऑनलाईनमध्ये, फायनान्सच्या बातम्या वाचतात लोक. त्यानंतर रेसिपीच्या बातम्या सगळ्यात जास्त वाचल्या जातात, कारण महिला वर्ग आणि नवी पिढी आईकडून शिकणार नाही, पण यूट्यूबवर बघून जाऊन नक्की ते काहीतरी घरी बनवून बघतील. मॅगी कशी बनवायची ते यूट्यूबवर बनवणार, पण आईला विचारणार नाहीत. म्हणजे यूट्यूबवर इतकं रिसर्च वाढलेलं आहे आत्ता. तर या असे काही नवीन टॉपिक जे आहेत हे जर आपण ब्लॉगिंग केलं तर फायदा होतो. त्यानंतर लोकलमध्ये तर आपल्या आहेतच नेहमीचे, आपण पॉलिटिकल बातम्या करतो, क्राईमच्या करतो, ॲग्रिकल्चर करतो, वेथरच्या करतो, कृषी पत्रकारिता करतो आपण, असे काही विषय असतात. रोजगाराच्या दृष्टीने जर विचार केला तर मागच्या 2-3 वर्षामध्ये काही नवीन प्लॅटफॉर्म आले, ज्याला आम्ही हायपर लोकल कंटेंट देणारे व्हिडिओज किंवा न्यूज प्लॅटफॉर्म्स होते. ज्याच्यामध्ये डिजिटलमध्ये विचार केला म्हणजे टेक्स्टमध्ये तर 5KM, जे पहिले 3KM होता, नंतर त्याने नाव चेंज केला. एक लोकल ॲप आहे जो लोकल कंटेंट देत असतो. एक नेरेटी आहे,
जो तुम्हाला पैसे तुमच्या आर्टिकलवर पैसे देतात. एक माय खबर 24 आहे, हे आपल्या नागपूरचंच आहे. मागच्या 1.5-2 वर्षापासून त्यात काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी सुरू आहे. माझे मित्र इथे प्रीतम मडावी जे बसलेले आहेत, हे वर्कशॉप संपल्यानंतर तुम्हाला समजा त्याच्याबद्दल कधी माहिती लागली तर ते देतील. प्रीतमजी का आप है? अच्छा इधर आहे, ठीक. हे प्रीतम मडावी यांचं ते फाउंडर आहेत त्या माय खबर 24चे, जे लोकांना ब्लॉगिंग म्हणजे आर्टिकल टाकून किंवा बातम्या टाकून तुम्ही तिथून पैसे कमवू शकता. व्हिडिओ जर्नलिझममध्ये काय ते पब्लिक ॲप, त्यानंतर पब्लिक वाईब, त्यानंतर पब्लिक शुरू असे काही ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये चांगला व्हॉइस ओव्हर जर तुमचा असेल आणि तुम्हाला जर छोटी मोठी जर व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल तरी तुम्ही चांगले करू शकता. मी पण कोरोनाच्या काळामध्ये घरबसल्या 1.5-2 लाख रुपये याच्या माध्यमातून कमवले, कारण दुसरं काही काम नव्हतं आणि आपलं डिजिटल घरीच बसून काम करायचो. तर व्हॉइस आवाज द्यायचा बातमीला, व्हिडिओ एडिटिंग करायची, 1 मिनिटाची बातमी देऊन द्यायची, 1 मिनिटात 40 रुपये मिळायचे. 5 बातम्या केल्या झाल्या 200 रुपये. अशा पद्धतीने देखील अनेकांनी नागपुरातल्या अनेक जण ज्या नवीन मुली आहेत, मुलं आहे, या लोकांनी देखील केलेलं आहे. नवीन प्लॅटफॉर्म येतं एक KYA नावाचं, ज्याचं काम आता सध्या सुरू आहे, जे व्हिडिओ बेसवर आणि टेक्स्ट कंटेंटवर तुम्हाला पैसे देईल. यूट्यूब चॅनल मगाशी म्हटल्याप्रमाणे 2च प्लॅटफॉर्म आपण हाताळणार होतो, एक तर वेबसाईट आणि यूट्यूब. यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक जे यूट्यूबर्स आहेत ते आपली कमाई सांगतात, अनेक यूट्यूबर्स सांगत नाहीत, पण मी तुम्हाला टॉपचे यूट्यूबरचे नाव काही सांगणार आहे. यूट्यूब कसा बनवायचा सगळ्यांना माहीत आहे, सोपा आहे एकदम. तुम्हाला फक्त Gmail ID पाहिजेत. Gmail ID वर लॉग इन करून यूट्यूबवर गेलात की तुमचं साइन इन होऊन जातं. पण यूट्यूब करताना काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी पूर्ण केल्या म्हणून W न्यूज आज चांगल्या टॉपवर आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्ये 1 लाख क्रॉस केला आणि आज ते 2-3 महिने वाढले असतील ना, तर 27,000च्या आसपास पुन्हा वाढ झालेली आहे. मी सांगतो ना, यांचे मे महिन्यापर्यंत 2 लाख क्रॉस होतील. कारण असं एकदा तुम्हाला त्यांना टिक मिळाली, सिल्वर टिक. आता यांना जास्त शेअर करायची गरज नाही, आता यूट्यूबच यांचा शेअर करून देईल. म्हणजे काय की सर्च इंजिन यांना ग्रोथ करून देईल स्वतःहून. यांचा कंटेंट पॉवरफुल झाला. एक व्हिडिओ 2-2 लाख लोकांनी म्हणजे बघितलेला आहे. मजा गोष्ट आहे का? आपण जर शेअर केली एखादी बातमी तर 20 लोक नाही पाहत. कधी कधी आपण 10-20 ग्रुपमध्ये पाहतो, एका ग्रुपमध्ये 200 माणसं असतात, त्यापेक्षा जास्त असतात, तरी पाहत नाहीत. कंटेंट जर पॉवरफुल असेल, बातमी पॉवरफुल असेल, तुमचं थंबनेल पॉवरफुल असेल, तर तुमचं अमितचे मी व्हिडिओ बघत असतो, ते नागपूर समाचार ना, ते त्याचे चांगले व्हिडिओ चालतात. म्हणजे ॲटोमॅटिक कसे येतात, मी त्याला फॉलोईंग नसेल केलं कधी तरी ॲटोमॅटिक कसे येतात. हे ॲटोमॅटिक काय येतात फेसबुकवर की यांचा कंटेंटच पॉवरफुल असतं, लोकांनी ते सर्च करतात म्हणून ते ॲटोमॅटिक येतात. तर तुम्हाला यूट्यूबमध्ये वरचा हेडर जो असतो तो एकदम बेस्ट ठेवा. हेडर नेहमी बदलवत असा चांगला. जसं यांनी आता यांचे 1 लाख झाल्यानिमित्त आभाराचं हेडर लावलं, कधी दिवाळीचा हेडर लावा, कधी निवडणुकीचा रणसंग्रामचा लावा. म्हणजे परिस्थितीनुसार किंवा त्या काळामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या घडामोडींचा हेडर आपला असला पाहिजे. त्यानंतर आपला आकर्षक लोगो असला पाहिजेत, ज्या लोगोची आयडेंटिटी होईल. म्हणजे लोगो दिसला की ते वाचायची गरज नाही पडली पाहिजेत की तो चॅनल कोणता आहे, नाही का. भीमरावजींचा चॅनल आहे की खवसेजींचा हे म्हणायची गरज नाही. लोगो पाहिला की ओळख निर्माण होते. जसं यूट्यूबचं चिन्ह पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की व्हिडिओ, तशासारखं. त्याच्यानंतर सगळ्यात गोष्ट अशी आहे की आपण व्हिडिओ करतो वगैरे बरोबर करतो, आवाज वगैरे चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, व्हिडिओ मेकिंग चांगली आहे. पण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जी पहिल्या पायरीपासून जे सुरुवात करायची असते, म्हणजे व्हिडिओची फाईल देखील तुमची बातमीची हेडिंगची जर फाईल असेल तर फायद्याचं. कारण असं की पहिला तिथूनच सुरू होतो तुमचा SEO. म्हणजे जी व्हिडिओ तुम्ही काय तुमच्या भाषेत म्हणता तुम्ही रॅन्डमली केले, काय म्हणतात त्याला, एक हां, तर ते तुम्ही फाईल सेव्ह करताना ते इथे अपलोड करायच्या आधी त्याचा फाईल नेम चेंज करून घ्या. नाही तर तुमचं कसं होतं, ते प्रोग्रामच्या हिशोबाने ॲटोमॅटिकली फाईल नेम येते. जसं प्रीमियर प्रो असेल तर प्रीमियर प्रो 1 2 3 तारीख वगैरे येतात, तर ते रिनेम करायच्या. आणि जी तुमची बातमी असेल, जो विषय आहे बातमीचा, त्यातले 2 शब्द इंग्रजीतले, 3 शब्द इंग्रजीतले महत्त्वाचे वापरायचे, ती फाईल सेव्ह करायची आणि मग अपलोड करायचं. इथून सुरू तुमचा SEO म्हणजे काय की जी गोष्ट गुगलवर सर्च होण्यासाठी किंवा यूट्यूबवर सर्च होण्यासाठी ऑप्टिमाइज केली जाते किंवा त्याला बेसिक पुश केलं जाते, ते म्हणजे SEO. त्याच्या भरपूर त्याच्या अर्थ निघतात. बट आपण सोप्या भाषेत समजू असं की एखादी गोष्ट आहे म्हणजे त्याचं सौंदर्यीकरण करणे फार महत्त्वाचं आहे.
तर त्याच्यामध्ये चांगलं टायटल असलं पाहिजेत. टायटलमध्ये 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. टायटलमध्ये एक, आपण हिंदी आणि इंग्रजी जर क्रिएटर असू तर इंग्रजीचा देखील वापर झाला पाहिजेत. म्हणजे असं, अचानक थांबली मेट्रो. आता आपण नाही सांगितलं की मेट्रोत काय बिघाड झालं. समजा उदाहरण अशी हेडिंग केली, अचानक या कारणामुळे थांबली मेट्रो, आणि पुन्हा उभी रेषा मारायची आणि लिहायचं नागपूर मेट्रो. बाकीचा पुन्हा दुसरा महत्त्वाचा काही कीवर्ड असेल तो वापरा. म्हणजे काय, मेन हेडिंग तुमची मराठीत किंवा हिंदीत आहेच, त्याच्यासोबत इंग्रजी हेडिंगसुद्धा किंवा इंग्रजी शब्दसुद्धा फार आवश्यक आहेत. जसं आता मी जे स्क्रीनशॉट काढलेला आहे तो आहे TV9चं. त्यांनी काय केलं, टॉप 9 बिग, मोठ्या टॉप न्यूज. एक इंग्रजीत काय लिहिलं त्यांनी, टॉप 9 बिग न्यूज, आणि मराठीत लिहिलं मोठ्या टॉप 9 बातम्या किंवा 9 न्यूज किंवा 9 न्यूज, आणि त्याची तारीख वगैरे टाकली त्यांनी. आता त्यांचा तो बुलेटिनचा विषय असल्यामुळे एक स्टोरी असती तर काय झालं, तर हेडिंग दिली असती, पुन्हा त्या हेडिंगमध्ये 2 कीवर्ड टाकले असते. त्याच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला दिसत असेल पुन्हा इंग्रजी शब्द आहेत, हॅशटॅग वगैरे आहेत, आणि पुन्हा तुमचे फेसबुकचं लिंक आहे, ट्विटरचं दिलं आहे, यूट्यूबचं दिलं आहे, पुन्हा ॲपचं दिलं आहे. जेवढे तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील त्या प्लॅटफॉर्मच्या लिंक त्याच्या खाली आवश्यक आहेत. हे वारंवार भरण्याची गरज नसते. डायरेक्ट तुम्ही सेटिंगमधून कस्टमायझेशनमधून जर केलात तर हे ॲटोमॅटिकली अपलोड होते. मग तर चेंज काय करायचं आहे, बातमीच्या विषयानुसार त्याचे कीवर्ड बदलवायचे. कीवर्ड म्हणजे काय, हॅशटॅग लावून कीवर्ड. नाही तर काय होते, कीवर्डमध्ये आपल्याकडे मुळं प्रॉब्लेम आहे. एखाद्या हॅशटॅग बनवून म्हटलं ना तर शब्दाच्या शेवटी हॅश लावतात, नाही तर काय करतात, हॅश पहिले लावतात, दुसरा शब्द जोडतात त्यालाच. म्हणजे ते कीवर्ड डिफॉल्ट म्हणजे काय चुकीचे कीवर्ड होतात. ते कीवर्ड शोधायचे कसे, गुगल ट्रेंडवर जा, तुम्ही फक्त इंडिया टाका, इंडियामध्ये महाराष्ट्रात जा, आणि आज महाराष्ट्रात काय कीवर्ड आहेत ते कीवर्ड उचला, कॉपी करून पेस्ट करा. चांगलं त्याचा ग्रोथ होऊ शकते. त्याच्यानंतर तुमचं बातमी जी आहे, नुसती आपण व्हिडिओमध्ये बातमी दिलीच आहे, पण शक्य होत असेल तर त्या व्हिडिओचा एक पॅराग्राफ टेक्स्टमध्ये तो सुद्धा बातमीमध्ये टाकला पाहिजे. थोडं बहुत जर असलं त्याच्यामुळे सुद्धा लोक काही पण सर्च केले समजा बातमीच्या अनुषंगानं तर तो व्हिडिओ लवकर ग्रोथ होतो. त्यानंतर याचं सगळ्यात मोठं आहे की याचा थंबनेल चांगला जर असला, याचं आकर्षक, आपण काय बघून व्हिडिओ जातो, एखादी सनसनाटी दिसली गोष्ट की आपण लवकर क्लिक करतो, बरोबर ना. सनसनाटी झाली पाहिजेत यासाठी तो आकर्षकपणा, रंगसंगती, फॉन्टचे आकार, त्याचा कलर, या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. या गोष्टीसुद्धा आपण पाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ हे आहे की 12 मला फोकस करायचं होतं आकडा, कारण की घटना मोठी होती तर मी 12 फोकस केला आणि घटनेचा तेवढा एक फोटो टाकला. थंबनेल बनवताना 2 गोष्टीचं बेसिक थोडंसं असं आहे की काही जण खूप असं पूर्ण चित्र करतात, पण यूट्यूबवर मधात एक यूट्यूबचं चिन्ह येतं ज्याला प्ले करण्याची बटन असते, प्ले करता येतं. त्या चिन्हावर जर हेडिंग किंवा एखादा चेहरा असेल तर ते दिसत नाही, लवकर समजत नाही. म्हणून काय करायचं, शक्यतोवर 100पैकी 40% हेडिंग, 40% फोटो. मधला भाग हा थोडासा त्यात हेडिंग येणार नाही, आपला फोटो येणार नाही याची दक्षता घ्यायची. म्हणजे काय होणार, जो प्ले करण्याचा जो चिन्ह असतो तो सहज लोकांना दिसेल आणि प्ले होईल. नाहीतर थोडासा संभ्रम होण्याची शक्यता असते. तर आणि दिसायला छान दिसते, एक या बाजूला हेडिंग त्या बाजूला फोटो, किंवा त्या बाजूला कधी हेडिंग या बाजूला फोटो, किंवा वरची मोठी हेडिंग खाली वेगळ्या स्टाईलनं फोटो, अशा पद्धतीने देखील आपल्याला करता येतात. याच्यामुळे फायदा असा असतो की त्याच्यावरून अट्रॅक्शन वाढते, लिंक क्लिक होण्याचे परिणाम जास्त होतात, आणि ते जर वाढलं तर तुमची व्ह्यूवरशिप वाढते, आणि ॲटोमॅटिकच तुमचे व्ह्यूवर्स वाढले तुमचे पैसे वाढतात. तुम्ही म्हणाले पैसे मिळतात कसे मिळतात, खौशीजींनी सांगितलं का प्रास्ताविकेत, म्हणजे मी येण्याच्या आधी सांगितलं का पैसे कसे मिळतात? पैसे गुगल ॲडसन्सच्या माध्यमातून मिळतात. मला वाटते त्यांचे एवढे सबस्क्रायबर झाले तर त्यांनी 2.5 लाख 3 लाख तर कमवलेच असतील. टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कमवले असतील ना, जास्त कमवले असतील. हा माझा बेसिक अंदाज आहे की 1-1.25 लाख सबस्क्रायबर असतील तर वर्षभरात ते 2.5 लाख रुपये सहज कमवू शकतात. मी ब्लॉगिंग करतो, माझं खबरबात नावाचं एक छोटासा पोर्टल आहे, मी कधी दिवसाने एखादी बातमी करत असतो. बाकी इतर चॅनलसाठी मी सेवा देतो. तर मी स्वतः मागच्या 2 वर्षामध्ये 3 लाख रुपये कमवलेले आहेत. माझ्यासोबत पुन्हा एक मित्र आलेला आहे,
आमच्या चंद्रपूरचा, त्यांनी 2 वर्षामध्ये 4 लाख रुपये फक्त ब्लॉगिंगच्या माध्यमातून कमवलेले आहेत, त्या 2 मित्रांनी मिळून. हात वर कर रे, उभा हो 1 मिनटासाठी. चंद्रपूरचा आहे, हा खेड्यागावातला आहे आमच्याकडला. फक्त माझा पोस्टर बघून तो इकडे कार्यक्रमाला आला ऐकायला, आणि प्रत्येक कार्यक्रमात तो माझ्या ऐकासाठी येत असतो. तर 4 लाख रुपये त्याने 2 वर्षात कमवले ब्लॉगिंगच्या माध्यमातून, फक्त बातम्या केले. यांची पद्धत कशी आहे बातम्यांची? सनसनाटीपणा. म्हणजे कालची घटना जरी असली तरी ह्या आज टाकतात. मी यांना वारंवार ओरडलो की जुन्या बातम्या नका टाकू रे, जुन्या बातम्या कशाला देतात. पण हे फिरवून बरोबर त्याला काही ना काही करून मसाला लावून कालची बातमी आज टाकतात ना, लोकांना वाटते आजच घडली, लोक वाचतात पण. म्हणजे काय, ते तुमचं कौशल्य आहे. शेवटी 7 दिवसापूर्वीची घटना का असे ना, तुम्हाला ती बनवता आली पाहिजेत, ती आजची वाटली पाहिजे लोकांना, आत्ताची वाटली पाहिजेत. आणि रिअल टाईमला जर घटना गेल्या तर साहजिकच आहे. मगाशी खवसे सरांनी सांगितलं त्यांच्या प्रास्ताविकात की काही फोटोंचं बंधन आहे. हाँ, यूट्यूब पर ये बैन है, फेसबुक तो बैन ही है. फेसबुक पर अगर डाले फोटो तो तुरंत आपका स्ट्राइक हो जाता. तर अपघाताचे फोटो, महिलांचे खास करून फोटो, महिलांचे पाठमोरे फोटो ते वापरायची बंदी आहे. फाशी लागलेले असतील किंवा ते काय विषपूर्ण मृतदेह खाली पडलेला असेल किंवा मग तुमच्या रक्त दिसत असेल असं रस्त्यावर वगैरे, या सगळ्या फोटोंना बंदी आहे. असे फोटो किंवा व्हिडिओ अजिबात वापरू नका. वापरले तर त्याचे परिणाम काय होतात ते वापरून बघा, मग माहीत होतात. अख्खा चॅनल तुमचा बर्बाद कसा होतो हे लक्षात येईल. त्याची मेहनत पूर्ण पाण्यात जाण्याची शक्यता असते. तर या यूट्यूबवर पैसे कसे कमवायचे? आपल्याकडे कॉमेडी लोक माहीत आहे का तुम्हाला? नेहा ठोंबरे, पुन्हा आमचे कराडे गुरुजी, आमचा चिमुरका छोकरा, त्याच्यानंतर ते एक टिपिकल गर्ल, मराठी किडा, असे काही यूट्यूबर्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर हे 2-3 लाखाच्या वर आहेत. हे लोक चांगले पैसे कमवतात कॉमेडीच्या वर्ष. यांचा न्यूजशी काही संबंध नाही. पण हे समाजातले काही ज्या घटना घडतात त्या घटनेवर ते आपले कॉमेडीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करतात आणि पैसे कमवतात. तर पैसे जर कमवायचे असतील तुम्हाला यूट्यूबवर, तर किमान तुमच्या यूट्यूब चॅनलला 1000 सबस्क्रायबर आवश्यक आहेत. किती? 1000. आता 1000 सबस्क्रायबर मिळवासाठी देखील ताकद लागते बरं, होत नाही लवकर. ज्याला सांगते फॉलो करना माझ्या चैनल, त्याला सांगते मेरे को फॉलो एक बार सब्सक्राइब कर दो यार, नहीं तो 10 लोगों को बता दो, ये लिंक शेअर कर दो. तुमचा कंटेंट चांगला असेल, तुमची बातमी चांगली असेल, व्हिडिओ चांगला असेल तर 10 लोकांना सांगायची जी बस गरज नाही आहे. ॲटोमॅटिक तुमचा ग्रोथ होऊन जातो. हाँ, उसका व्यू टाइम जो बोलते उसका 4000. अभी 3000 आने का है अपने इधर फाइनली. 4000 का आपण पकडेंगे. 4000 वॉचिंग टायमिंग म्हणताला, व्ह्यूवर्स नाही, वॉचिंग टायमिंग. म्हणजे एकूण व्हिडिओ मागच्या 6 महिन्यातले 4000 वॉचिंग टायमिंग पाहिजेत. समजा तुम्ही असं चॅनल सुरू केलेलं आहे, 2000 तुमचे सबस्क्रायबर आहेत, तुमचं काय म्हणते गुगल्स वगैरे जाहिराती येणं सुरू आहे आणि 6 महिने तुम्ही कामच नाही केलं, तर वॉचिंग टायमिंगची जे लेंथ आहे, ग्राफ आहे, तो खाली उतरतो आणि तुमच्या जाहिराती लिमिटमध्ये येतात. मग पुन्हा तुमची अर्निंग कमी होऊन जाते. मग अर्निंग जर तुम्हाला बरोबरी ठेवायची असेल, आपला ग्राफ असा उंचावत न्यायचा असेल, तर किमान 3 महिन्यातून 2 व्हिडिओ, नाहीतर रोज जर तुम्ही अपलोड करसाल 2 व्हिडिओ तर विषयच नाही आहे. पण किमान नाही करू शकत, जसं मी नाही करत व्हिडिओ अपलोड 2-2 महिने, मग ते मला आठवण राहते की 3 महिने झाले मी नाही केलं आहे, तर मग करून घेतो काही ना काही, असं आवश्यक आहे. नाहीतर आपला ग्राफ खाली येतो आणि वॉचिंग टायमिंग कमी होऊन आपलं गुगलचं जे रँकिंग आहे ते कमी होते. ठीक आहे.